आपण शेवगा मसाला करणार आहोत. त्यासाठी मी इथं थोडासा सुकवलेला कांदा घेतलेला आहे. हाच कांदा आपण भाजून घेणार आहोत. आणि इथं घेतले अद्रक आणि लसूण थोडंसं. तर इथं धनेसुद्धा घेतलेले आहेत. हे सगळं भाजून घेऊ आपण. इथं तवा ठेवला गॅसवर, गरम झाला की आपण मसाले भाजून घेऊ. आता इथं तवा गरम झाला आपला. यावरती कांदा टाकायचा वाळलेला, थोडासा सुकून घेतलेला, आणि अगदी थोडंसं तेल घालणार आहे मी. त्याला भाजून घेऊ. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आता आपण तवा आपल्याला दिसला की काही काही आपल्याला गाणे आठवतात, त्याच्यामुळे थोडंसं गाणं. आता इथं कांदा भाजलेला आहे. आता यामध्ये थोडीशी अद्रक घालायची, लसूण थोडासा भाजूनच घ्यायचा, छान लागतं. आणि गॅस बंद करून घ्यायचा. यानंतर इथं आता आपण इथे धने टाकायचे, मध्यभागी धने टाकून भाजून घ्यायचे. आणि हे सगळा मसाला एकदम थंडगार होते. तर थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घ्यायचा आणि भाजीला फोडणी करायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. थंड झाले. आता आपण मिक्सरला वाटून घेऊ. आता आपण इथं मिक्सरला मसाला बारीक असा वाटून घेतला आहे. थोडंसं पाणी घालून वाटून घेतला, म्हणजे पटकन वाटायला सोपं जातं. इथं कोथिंबीर घेतली थोडी चिरून, आणि शेंगाची साल काढून घेतली, बारीक अशा कट करून घेतलीत, आणि वरची साल काढून स्वच्छ धुवून घेतली. आता इथं आपण लाल तिखट घेतले घरचं, आपण जी मिरची कुटलेली असते घरची त्याची दळून आणलेली. आणि इथं आपण घेतलेलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर थोडंसं, हे दोन्ही थोडंसं, हे अर्धा चम्मच, हे थोडंसं पाऊण चम्मच घेतलेलं आहे. अर्ध्याला थोडा जास्त, आणि अर्धा चम्मच इथं हळद घेतली आहे. आता इथं कढई आपली चांगली गरम झाली. यामध्ये तेल घालायचं. इंडक्शनची जी कढई असते, इंडक्शन किंवा आपली ही जी हॉकिन्सची कढई असते, अशी नॉनस्टिक कढई असते किंवा कुकर, याला चांगलं गरम झाल्याच्या नंतरच यामध्ये तेल घालायचं, थंडमध्ये तेल नाही घालायचं. आता तेल टाक. आता यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आपल्याला, जिरे मोहरी फोडणीला तुम्हाला जे आवडेल ते घालायचं. थोडी मोहरी घातलेली. मोहरी घातल्यानंतर हा जो मसाला वाटलेला आहे आपण, हा टाकायचा तेलामध्ये. आता यामध्ये मसाले टाकायचे, लाल मिरची आणि कोथिंबीर. त्याला चांगलं परतून घेऊ आपण. आता त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगा टाकायच्या. शेंगालाही चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आणि आता मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये थोडं पाणी घालायचं. तर यामध्ये आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं, आणि आपल्याला शेंगाला शिजू द्यायचं 10 मिनिटासाठी. तर अर्धा टोमॅटो चिरून घेतला आहे बारीक असं, आपल्याला उकळीमध्ये घालायचं टोमॅटो, किंवा तुम्ही अख्खा एक घातला तरी चालतो. परत आपल्याला भाजी चांगल्या प्रकारे शिजू द्यायची. ठेवलं होतं त्याच्या झटपट अशा पोळ्या करून घेते. आता पोळ्या लाटून घेते. शेवगा मसाल्याची भाजी आणि चपाती केलेली आहे आजच्या जेवणामध्ये. तर या जेवायला सगळेजण. आणि जर चॅनलवर नवीन असाल, जे हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहेत, त्यांनी मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचे. कारण असे नवीन व्हिडिओ आणि सबस्क्राईबमुळे कसं आम्हाला पण व्हिडिओ करायला थोडंसं बरं वाटते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि या जेवायला तर पहिला घास आपल्या
त्या शेतकऱ्यांसाठी जे आपल्याला या अन्न मिळवून देतात आणि या धरणी यायचं की ज्यातून आपण हे धान्य मिळतं आपल्याला. आपण होतो हे पहिला घास मी जमिनीवर ठेवते आणि नंतरच आपण जेवायला सुरुवात करू. तर या जेवायला